हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला दाखवणार आहे मकर संक्रांत स्पेशल तिळाची करंजी। तर रेसिपी आवडल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, त्याचबरोबर नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा। इथे एक वाटी स्वच्छ चाळून घेतलेला मैदा मी एका भांड्यामध्ये काढून घेते। आपली करंजी मस्त अशी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये पाव वाटी बारीक रवा व थोडेसे मीठ। आता हे मीठ मैदा व रव्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ। इथे मी कडकडीत गरम केलेले 4 चमचे तुपाचे मोहन घालत आहे। हे तूप आता व्यवस्थित असे पिठामध्ये मिक्स करून घेऊ। हे तूप आता हाताने व्यवस्थित असे सर्व पिठाला चोळून घेऊ। तर इथे आपली पिठाची अशा प्रकारे मूठ तयार झाली की समजावे आपले पीठ परफेक्ट तयार झालेले आहे। इथे आता मी थोडे थोडे पाणी घालून मध्यम असे हे पीठ मळून घेते। तुम्ही पाहू शकता इथे आपले पीठ मळून झालेले आहे। यावर आता झाकण ठेवून हे 15-20 मिनिटांसाठी आपण भिजत ठेवू। इथे आता मी करंजीचे सारण बनवण्यासाठी एका कढईमध्ये 1 कप तीळ घालून घेते। हे तीळ आता 2-3 मिनिटे छान असे खरपूस रंग बदलेपर्यंत आपण भाजून घेऊ। तर इथे आपले तीळ छान असे भाजलेले आहे, याचा रंग देखील बदललेला आहे। आता आपण थंड करून घेऊ। त्याच कढईमध्ये आता 1 चमचा खसखस घालून ती सुद्धा छान अशी खमंग भाजून घेऊ। खसखस भाजून झाल्यावर यामध्ये पाव कप किसलेलं खोबरं सुद्धा आपण भाजून घेऊ। तुम्ही पाहू शकता आपलं छान असं खोबरं देखील भाजून झालेलं आहे। इथे मी भाजलेले तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे। 1 वाटी तिळासाठी 1 वाटी किसलेला गूळ घालून हे मिक्सरमध्ये वाटून इथे आता हे मी बारीक असे वाटून घेतलेले आहे। यामध्ये आता भाजलेली खसखस व भाजलेले सुके खोबरे देखील घालून घेऊ। हे व्यवस्थित असे चमच्याने आपण मिक्स करून घेऊ। इथे आपले आता 20 मिनिटांनंतर पीठ देखील छान असे भिजलेले आहे। याचे आता आपण अशा प्रकारे गोळे तयार करून घेऊ। हा गोळा आता मी पिठामध्ये घोळून याची पारी अशी लाटून घेते। इथे आपली पारी लाटून झालेली आहे। तुम्ही पाहू शकता इथे मी करंजीचा एक साचा घेतलेला आहे, त्यावर ही पारी ठेवून घेऊ। या पारीवर आता मधोमध 1-1.5 चमचा सारण देखील घालून घेऊ। करंजी आपली तेलात सुटू नये म्हणून कडेने मी अशा प्रकारे हे पाणी लावून घेते। करंजीचा साचा अशा प्रकारे प्रेस करून उरलेले कढईचे पीठ मी अशा प्रकारे काढून घेते। तुम्ही पाहू शकता इथे आपली करंजी तयार झालेली आहे। याला काटे देखील मस्त असे आलेले आहेत। तुम्ही पाहू शकता इथे मी काही करंज्या अशा प्रकारे तयार करून घेतलेल्या आहेत। तेल देखील आपलं छान असं तापलेलं आहे। यामध्ये आता मी एक एक करून करंजी सोडून घेते। ही करंजी आता मंद आचेवर दोन्ही साईडने छान अशी सोनेरी रंग व कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेते। तर इथे तुम्ही पाहू शकता आपली करंजी तयार झालेली आहे व याला रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे। तर ही तिळाच्या करंजीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।